मराठी ही जाती धर्म आणि भाषा या सगळ्या वादाच्या विरोधात माझा कार्यकर्ता सामान्य माणसाच्या हक्कासाठी संताजी धनाजीसारखा लढावा यासाठी हा पुरस्कार आहे. आणि आज पुरस्कारात खरं तर खूप मोठं समाधान आहे. महाराष्ट्रातून असे 200 कार्यकर्ते पुरस्कृत होणार आहे आणि त्याच्यामुळे एक चांगलं संघटन, ती राजकीयच नाही तर ती लढणारं संघटन जे सध्या आम्ही पाहतोय हद्दपार झालेलं आहे. कार्यकर्ता म्हणजे नगरसेवक, कार्यकर्ता म्हणजे जिल्हा परिषदेचे असं नव्हे, तर कार्यकर्ता म्हणजे सामान्य माणसाचा आवाज उठवणारा असं एक ब्रीज झालं पाहिजे. याच्यासाठी आम्ही पुरस्कार सुरू केला. त्याला चांगला प्रतिसाद भेटतो. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना महिना 6,000 रुपये या दोन्ही गोष्टी अजून सरकारने केलेल्या नाही आहेत. लाडकी बहीण योजनामुळे या गोष्टी होतात का? त्याचा काही ओझा आहे का? बिलकुल नाही, मला असं वाटत नाही लाडकी बहिणीमुळे ते होतं. बरं, कारण आता ज्या योजना आहेत जसं बुलेट ट्रेन आली किंवा शक्तीपीठ आलं, जे काही योजना आहे त्या सगळ्या योजना कमिशनच्या आहे. म्हणजे सगळ्या सिमेंट वर्क म्हणजे ज्याच्यातून टेंडर प्रोसेस, मग त्याच्यातून कमिशन आणि त्याच्यातून सरकार पण चालेल आणि पक्ष पण चालेल. बरं, अशी एक व्यवस्था बजेटमध्ये जर तुम्ही पाहिलं, बजेटला दुर्बीण लावून पहा, त्या बजेटमध्ये सगळे जे काही योजना दिसतं किंवा ज्या तरतुदी दिसतं त्या सामान्य माणसासाठी आहेच नाही. सांगायला लाडकी बहीण आहे पण प्रत्यक्षात लूट चालू आहे. बरं, प्रत्यक्षात लूट चालू आहे. आणि त्याचं पहिलं आंदोलन आता आम्ही 14 तारखेला सगळ्या मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करणार. बरं, या दरम्यान गुलाबराव पाटलांच्या गाडीचा हवा सोडणार. ते आंदोलन भाग म्हणून, रोष म्हणून नाही. त्यांचं झाल्यावर पुन्हा एक नाव आम्ही समोर करू. जिथपर्यंत दिलेलं वचन, खास करून सरकारमध्ये जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, यांनी जे वचन दिले होते, कर्जमाफी करू, दिव्यांगाचा मानधन वाढवू, तिकडे सोयाबीनचं GST जे काही परत येईल ते सोयाबीनला 6,000 देऊ, MSP मध्ये 20% बोनस देऊ, काहीच करत नाही आहे. म्हणजे फक्त वचननामा जाहीर केला, छापला, मतं घेतली, पण आता त्याच्यावर फडणवीस साहेब बोलायला तयार नाही. त्यांना बोलणं करण्यासाठी 14 तारीख धर्मवीर संभाजी महाराजची जयंती आहे, तेव्हा रक्तदान करून रक्त सांडवाची वेळ येऊ देऊ नका ह्या इशारा द्यायचा आहे. आणि जून महिन्यात मात्र आम्ही घेरणार आहोत. लाडकी बहिणीवरून त्यांचा हप्ता वाढून देण्यावरून मंत्री जिरवड आहे ते विरोधन मारले आहेत. म्हणत आहेत की ते विरोधक आहेत, ते म्हणत आहेत लाडकी बहीण खुश आहे आणि लाडकी बहीण खुश आहे. 1,500 मध्ये खुश आहेत लाडक्या बहिणी असं म्हणतात. पण आता त्यांनी काय म्हटलं होतं, त्यांचा संकल्प काय होता बीजेपीचा, का आल्याबरोबर आम्ही 2100 करू. 2100 केलेच नाही. आणि आज अर्धे दिव्यांग जर तुम्ही पाहिलंय तर त्यांना दर एका महिन्यानं मानधन भेटत नाही. पण सगळ्या मोठ्या बिल्डरचे पैसे बरोबर निघतात, त्यांचा एकही हप्ता रुकला नाही. मग दिव्यांगाचे का रुकतं? आमच्या विधवा भगिनीच्या का पैसे रुकतं? संजय गांधीचे 4-4 महिने भेटत नाही. रोजगार हमी योजनेचे पैसे 8 महिने झाले, 8 महिने. तो 24 तास ते काही योजनेचे नाही आहे, मेहनतीचे पैसे आहे. ज्यानं मजुरीवर काम केलं आणि 8-8 तास काम केलं त्यांना 4-4, 8-8 महिने पैसे भेटत नाही मजुरांना. कसे जगणार आहे? लक्ष नाही. एकतर मीडियाचं लक्ष नाही, आमचंही लक्ष नाही, राज्यकर्ते लोकांना त्याचं काही लेनदेन नाही. पहलगाममध्ये आतंकवादी हल्ला झाला, त्याचा तुम्ही देखील उल्लेख केला भाषणामध्ये. कसं पाहताय हा हल्ला? हल्ला केला त्याच्या मागं असं त्यांच्या बुडासहित, म्हणजे मी तर म्हणतो कोणता प्रांत देश काही असेल तर ते उठून फेका. तर मुळात तुमची चूक होती का नाही? तुमच्या एका चुकीमुळं जिथं 2-2, 3-3 हजार पर्यटक होते तिथे तुमचा एकही शिपाई का नव्हता? तुम्हाला खुफिया एजन्सीनं ही माहिती दिली होती त्या पर्यटकावर हल्ला होऊ शकतं आणि ही माहिती दिल्यानंतरही तुम्ही बेजबाबदारपणा का राहिले? त्या संबंधित तुम्ही काय गृहमंत्र्यांना ही जबाबदारी स्वीकारलेली पाहिजे. त्यांनी नाही किमान राजीनामा 2 दिवसातच राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांचं खातं इथं चुकलं आहे, अमित शहाचं खातं चुकलं, त्यांनी चूक कबूल केली पण ते मीडियामध्ये झडकली नाही. हे दुःख आहे. कदाचित 2-3 जरी शिपाई तिथं सैनिक असते तर हा हल्ला झालाच नसता, वाचले असते आमचे भारतीय.
त्याच्यावर चर्चाच नाही आहे. आता ही पाकिस्तान यांना परत त्यांच्या देशात जाण्यासाठी सरकारने आवाहन केले, त्यांना अल्टिमेटम सुद्धा दिलेलं आहे. अजूनही 100 ते 125 पाकिस्तानी मिसिंग आहेत. कसं पाहता एकंदरीत आकडेवारीकडे? मला वाटतं का जे पाकिस्तानी असेल किंवा भारतीय जेव्हा पाकिस्तानात असेल, या सगळ्या संदर्भात दोनही देशानं अतिशय त्यांच्याबद्दल रोष आणि द्वेष असण्याचं काही कारण नाही आहे. त्या सगळ्या व्यवस्था केल्या पाहिजे. कारण ते काही दोषी नाही आहे. जे काही दोषी आहे, जर आमच्या भारतीय पाकिस्तानात आहे म्हणून ते काही दोषी म्हणून त्यांच्याकडे पाहण्याची गरज नाही आहे. त्यांचं सगळी व्यवस्था करणं गरजेचं आहे. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही गुवाहाटीबद्दल एक उल्लेख केला. गुवाहाटीमध्ये झाल्यामुळे बदनामी झाली. आज पश्चाताप वाटतो का गुवाहाटीमध्ये त्या संदर्भात पाठिंबा दिला? किंवा पश्चातापेक्षा दिलासा असा वाटतोय का दिव्यांग मंत्रालय झालं. बरं, आम्ही हे प्रतिमा सुधारू. कधी वाईट वाटतं, पण ते फुलाच्या खाली जे काटे असतं ना, ते म्हणजे गुवाहाटी आहे आणि फुल म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे. बरं. तेवढं निश्चितच मनाला कधी बेकार वाटतं, पण फुल पाहिल्यानंतर काटे थोडेसे बाजूने जातात. तुमचे कार्यकर्ते बोलत होते तुम्ही जाऊ नका, तरी तुम्ही त्या ठिकाणी गेलात. माझ्या मतदारसंघातले लोक म्हणत होते कार्यकर्ते, पण मला CM साहेबांनी म्हणजे शिंदे साहेबांना आणि त्यांनी फोन केला का तुझं दिव्यांग मंत्रालय तयार राहील, जान दो फिर होणे दो जो भी होने वाला. पण आज भेटलं ना दिव्यांग मंत्रालय, जगातलं पहिलं मंत्रालय भेटलं, त्याचा आनंद आहे. त्यातला आम्ही इथं सुधारणा करू, आम्ही त्याग करू, बलिदान देऊ, श्रम करू, मेहनत करू, ते सगळी पुसून टाकू बदलावून. पण दिव्यांग मंत्रालय भेटलं याचा आनंद आहे. असं तुम्ही पेडगामबद्दल असं देखील म्हटलं म्हणजे आपल्या भाषणामध्ये भारतात असं म्हणजे भेदभाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जातो, जो म्हणजे तुम्ही मुसलमान. मी त्याबद्दल नाही बोलत आहे. मी काश्मीर घटनेवरून हे बोलत नाही. देशात जे वातावरण होत आहे, जसं आता कधी मराठीचा मुद्दा येतं, कधी हिंदी भाषिकाचा मुद्दा येतं, कधी अफजल खानाची औरंगजेबाची कबर येतं, कधी वाघ्या कुत्रा येतं. मग आमचं असं म्हणणं आहे का ह्या सगळ्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या का दिसत नाही तुम्हाला? माझ्या दिव्यांगाचा पगार वाढला पाहिजे, अजूनही घर भेटलं नाही. एकट्या गोदरेजला जर 3000 एकर दिली जातं, ते का तुम्हाला समजत नाही? इथं पाय पसरायला जागा नाही आणि एका गोदरेज कंपनीला तुम्ही 3000 एकर जमीन या मुंबईतली दिली. 6 जणीजवळ 6000 एकर जमीन आहे, त्यावर या मुंबईतलं कोणी बोलायला तयार नाही. हे दुःखाची गोष्ट नाही, ह्या वेदना नाही आहे. अरे आम्ही बुलडोझरनं त्यांची घरं पाळा, अधिक पाळा, बुलडोझर त्या घरात त्यांना दफन करा. पण 3.5 लाख शेतकरी मेले, त्याची कबर खोदावं लागली. आम्ही कोणाचे घरं पाळायचे? आम्ही कोणाचे घरं पाळायचे? येत्या का युती की आघाडी? प्रहारचा प्रवास नाही, आता काही संबंधच नाही. आता आमची युती जनतेसोबत प्रश्नच ओके, थँक्यू.